अमोल कोल्हे बोलतायत, थेट जाऊयात. खासदार साहेब, आज बैठक बोलावली होती हडपसर मतदारसंघात, इथल्या बैठकीबद्दल सांग. हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची आजची ही बैठक होती आणि या संदर्भातली कोऑर्डिनेशनच्या ज्या बैठका आहेत या पुढील काळातही होत राहतील. कालच शिवसेनेची शिरूर लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण बैठक ही शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ अहिर यांनी बोलवली होती आणि आजच्या बैठकीमध्ये सुद्धा एक वाक्यतेने एकजुटीनं महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, लोकशाहीच्या संरक्षणासाठी, देशाच्या हितासाठी हे एकत्रितपणे ही निवडणूक कशा पद्धतीने समजतात याविषयी प्रत्येकानं मार्गदर्शन. मी तुमच्या मतदारसंघासाठी प्रयत्न करतायत, पण दुसरीकडे निलेश लंके तुमच्या सोबत येणार अशा पद्धतीची चर्चा आहे. आज तुम्ही त्यांची भेट घेतली, काय भेटीमध्ये चर्चा? ही भेट कॅज्युअल होती. या मागे सुद्धा मी नगरमध्ये प्रयोग केले होते, त्यामुळे या पुढील काळामध्ये ज्या घटना होतील त्या आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतील. त्यावर उगाच आगाऊ भाष्य करणं योग्य नाही. पण भेट झाली का तुमच्या? हो, आज भेट झाली ना आमची भेट झाली, आमची चर्चा झाली, इतर विषयांवर चर्चा झाली. मी नुकतंच नगरमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचं त्यांनी अत्यंत देखणं आयोजन केलं होतं, त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार सुद्धा व्यक्त केले आणि त्यावेळी ज्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या या भावना पुन्हा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. मी आवाहन केलं, हे तुमचं यश आहे का की लंके तुमच्याकडे येतं? हे बघा, हे आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून प्रत्येक कार्यकर्ता निर्णय घेणार आहे आणि त्याच बरोबरीनं महायुतीतल्या घटक पक्षांना भारतीय जनता पक्षाकडून ज्या पद्धतीनं अपमानास्पद वागणूक दिली जाते ही सगळ्या जनतेसमोर आहे. म्हणजे एकेकाळी जे देणारे होते त्यांच्यावर आज दिल्लीच्या दरबारात जाऊन मागण्याची वेळ येते. हे कोणत्याही कार्यकर्त्याचा स्वाभिमान दुखावणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे ही जी अस्वस्थता ही येणाऱ्या काळात बाहेर पडेल. आता ही सुरुवात आहे का अजित पवारांचे आमदार फुटण्याची असं म्हणता येईल? ही बऱ्याच गोष्टींची सुरुवात आहे, येणाऱ्या भविष्यकाळात तुम्हाला दिसेलच. सगळ्यात महत्वाचं असं की शरद पवारांची सकाळी लंकेंनी भेट घेतली, त्या भेटीत असं ठरलं की त्यांना उमेदवारी द्यायचं आघाडीकडून दक्षिण नगरचं. यात काय नेमकी सत्यता? मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब आणि स्वतः आमदार निलेश लंके ही भूमिका स्पष्ट करतील, त्यावर मी भाष्य करणं उचित नाही. आपण बघतोय निलेश लंकेंच्या या सगळ्या आजच्या भेटीवरती आमदार निलेश लंके जेव्हा भेटीला गेले शरद पवारांच्या, त्यानंतर अमोल कोल्हे यांची त्यांनी भेट घेतली आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात जिथे झाली ती अमोल कोल्हेंनी जे आवाहन केलेलं होतं निलेश लंकेंना तिथून, आणि अगदी याच आवाहनानंतर निलेश लंकेंनी त्यांची भूमिका बदलल्याचं बघायला मिळते. अर्थात शरद पवारांकडे ते येणार असल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.